नमस्कार, मी ज्ञानदा कदम या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। गेले काही दिवस राज्यात सातत्यानं एक विषय कानावरती येतोय, तो विषय आहे ऑपरेशन टायगरचा। आणि आता याच ऑपरेशन टायगरवरनं उद्धव ठाकरेंनी शिंदेच्या शिवसेनेवरती जोरदार हल्लाबोल केलाय। हिम्मत असेल तर खासदार फोडून दाखवा, आमचा अंत बघू नका आणि आता फोडाफोडी केली तर तुमचं डोकंच फुटेल असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिलाय। ईडी आणि सीबीआय बाजूला ठेवून समोर या असं थेट आव्हान उद्धव ठाकरे देतात। जी काय बातमी सकाळी एकदम सोडून दिली होती की शिवसेनेचे 6-7 खासदार फुटणार, बघा ना, हिम्मत असेल तर फोडून दाखवा, फोडून दाखवा। पण आता शिवसैनिकाच्या संयमाचा अंत बघू नका, कारण फोडाफोडी करायला लागलात तरी तुमचं डोकं फुटेल। आणि माझं तर आव्हान आहे, फोडाफोडी करायची असेल ना तर सरकारी यंत्रणा बाजूला ठेवा, पोलीस बिलीस बाजूला ठेवा, ईडी इन्कम टॅक्स सीबीआय बाजूला ठेवा आणि हिम्मत असेल, मर्दाची अवलाद असेल तर माझा एक तरी शिवसैनिक फोडून दाखव, मी तुझं नेतृत्व स्वीकारायला तयार आहे। तर उद्धव ठाकरेंनी थेट आव्हान दिलंय, एक तरी खासदार फोडून दाखवा असं आव्हान एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला उद्धव ठाकरेंकडनं देण्यात येत आहे। या सगळ्या ऑपरेशन टायगरमध्ये ज्यांची वक्तव्य कमालीची गाजतायत ते नरेश म्हस्के, शिवसेनेचे खासदार सध्या आपल्या सोबत आहेत। नरेश म्हस्केजी, उद्धव ठाकरेंकडनं ऑपरेशन टायगरच्या बातम्यांवरती थेट आव्हान तुमच्या पक्षाला दिलं जात आहे की हिम्मत असेल तर एकतरी खासदार फोडा। हो, खासदार फुटणार, खासदार तोडून जाणार ही माध्यमांमध्ये बातमी आल्यानंतर दिल्लीमध्ये संसदेचं अधिवेशन सोडून त्या खासदारांना बोलवलं जातं आणि लोकांसमोर, मीडियासमोर उभं केलं जातं की आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहोत हे दाखवायला लावतात। काय चाललंय हे? त्यांच्या खासदारांवर त्यांचा विश्वास नाही, त्यांची पतिव्रतेची टेस्ट घेत आहेत। ही वेळ तुमच्यावर का आली? तुमचा जर तुमच्या खासदारावर विश्वास आहे तर आज सकाळी मीडिया समोर तुम्ही सुद्धा व्हिज्युअल दाखवलेत, हात वरती करून हम सब एक आहे, आणि गुराढोरासारखं त्या संसदेतनं बोलवता तुम्ही आणि मीडिया समोर उभं करता। जर तुमच्या खासदारावर तुमचा विश्वास आहे तर ही वेळ तुमच्यावर का यावी याचा विचार, याचं उत्तर पहिलं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी द्यावं। आभार आपल्या प्रतिक्रियेबद्दल। तर उद्धव ठाकरेंच्या पक्षावर खासदारांना शक्ती प्रदर्शन करायला लावण्याची वेळ नेमकी का आली याचं आत्मपरीक्षणच उद्धव ठाकरेंनी करण्याची गरज असल्याचं मत नरेश म्हस्के व्यक्त करतात। आणि याच ऑपरेशन टायगरच्या मुद्द्यावरनं आज दिवसभरात कोणत्या नाट्यमय घडामोडी घडल्या आपण पाहूया। त्याच्यामुळे अनेक लोक संपर्कामध्ये आहेत, हे निश्चित आहेत, आणि त्यांचा टप्प्याटप्प्यानं प्रवेश होणार आहे हे देखील निश्चित आहे। टायगर जिंदा आहे, तसे सगळे आहे तिकडे, रोज पुढे सोडत असतात। मग काय म्हणतात, टप्प्याटप्प्याने त्यांच्यातलीच माणसं तिकडे जाणार होती, माहितीये का? मुंबईतील नगरसेवक असू द्या, माजी आमदार असू द्या, संपूर्ण उबाटाला घरघर लागलेली आहे। ऑपरेशन टायगर होईल, ऑपरेशन कमळ होईल, पण ऑलरेडी ऑपरेशन गिरड्याची शिंग झालेलं आहे। पदाधिकाऱ्याची, आमदाराची, खासदारची त्यांना वाटतं की आता नाही, यांच्याबरोबर गेलं तरच आपण भविष्यामध्ये चांगलं काम करू शकतो। मुळात ज्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, ज्यांच्यात एकमत नाही, सुसंवाद नाही किंवा विसंवाद सुरू आहे, राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा काही थांबायचं नाव घेत नाहीये। पुन्हा पुन्हा याची राजकीय वर्तुळात चर्चा होत असल्याचं पाहायला मिळतंय। आता पुन्हा एकदा या चर्चेनं जोर धरलाय। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील खासदार शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे। खरं तर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिंदेच्या शिवसेनेत ठाकरेंच्या पक्षातून जोरदार इन्कमिंग सुरू आहे। अनेक पदाधिकारी आणि नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। याचाच पुढचा टप्पा शिवसेनेचे खासदार गळाला लावण्याचा प्रयत्न शिंदेच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून सुरू असल्याची माहिती मिळते। ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 पैकी 6 खासदार लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा शिवसेनेकडून केला जातोय। त्यामागचं कारण काय, तर ठाकरेंच्या खासदारांना राजकीय भवितव्याची चिंता असल्याचं शिंदेच्या शिवसेनेकडून सांगितलं जात आहे। एखादं मिशन राबवायचं असेल तर ते सांगून राबवलं जात नाही, पण एक मात्र निश्चित आहे की माननीय माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जे काम केलंय त्याच्यासाठी मिशन राबवण्याची आवश्यकता नाही,
काही लोकांना कळून चुकलेलं आहे की आता वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे नेणारी शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांच्याच नेतृत्वाखाली चालते. त्याच्यामुळे अनेक लोक संपर्कामध्ये आहेत, हे निश्चित आहेत, आणि त्यांचा टप्प्याटप्प्यानं प्रवेश होणार आहे हे देखील निश्चित आहे. मुंबईतील नगरसेवक असू द्या, माजी आमदार असू द्या, संपूर्ण उबाटाला घरघर लागलेली आहे. संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे एवढीच मंडळी त्या ठिकाणी राहणार आहेत. पहा आगे आगे होता है क्या. गेल्या 2.5 वर्षात शिंदे साहेबांनी जे काही काम केलं मुख्यमंत्री म्हणून त्याची चर्चा महाराष्ट्रात सर्वीकडे झालेली. लोकनेता म्हणून त्यांना एक मान्यता मिळाली. मग अशा बरोबर राहणं आणि आम्ही असलेले 40 नगरसेवकाचे 40 आमदाराचे 60 झालो. हे जर आलेख वाढतोय तर त्या टायमाला त्यांची सुद्धा पदाधिकाऱ्याची, आमदारांची, खासदारची त्यांना वाटतं की आता नाही यांच्याबरोबर गेलं तरच आपण भविष्यामध्ये चांगलं काम करू शकतो. ऑपरेशन टायगरची चर्चा ठाकरेंच्या पक्षाने मात्र फेटाळून लावली आहे. त्यासाठी शुक्रवारी सकाळी ठाकरेंच्या खासदारांनी राजधानी दिल्लीत एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला 8 खासदारांनी हजेरी लावली होती. संजय दिना पाटील हे संजय राऊतांसोबत राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेला गेल्यामुळे ते गैरहजर असल्याचं सांगण्यात आलं. उद्धव ठाकरेंच्या खासदारांनी एकीची वज्रमूठ पत्रकार परिषदेतून दाखवून दिली. तसंच शिंदेच्या शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची खिल्ली उडवली. श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा उद्धव साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आदित्य साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बघा की ऑपरेशन टायगर होईल, ऑपरेशन कमळ होईल, पण ऑलरेडी ऑपरेशन गिरड्याची शिंग झालेलं आहे. अशा अफवा पसरत आहेत. कालच आम्ही आमच्या संसदेतल्या कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि आमचे सगळे खासदार उपस्थित होते. ते 9 आकडा चुकीचा सांगतात, 7 आकडा चुकीचा सांगतायत. त्यांनी पैकीच्या पैकी खासदारांचा आकडा घ्यायला पाहिजे. त्यांनी अगदी व्यक्तिशः जरी बोललं तेच जाईल. आमची वज्रमूठ आहे, मजबूत, टायगर जिंदा आहे. तसे सगळे आहे तिकडे, रोज पुढ्या सोडत असतात. मग काय म्हणतात, टप्प्याटप्प्याने त्यांच्यातलीच माणसं तिकडे जाणार होती, माहितीये का. ऑपरेशन टायगर हा सत्ताधाऱ्यांमधील धुसफूस लपवण्यासाठीचा खटाटोप असल्याचा दावा ठाकरेंच्या पक्षाकडून करण्यात आला. राज्यात महायुतीचं सरकार सत्तेत आल्यापासून भाजप आणि शिवसेनेत धुसफूस सुरू असल्याची राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा आहे. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला दिलेली स्थगिती असो की एसटी महामंडळासाठी 1310 खासगी बसेस भाडेतत्वावरती घेण्याच्या शिंदे सरकारच्या निर्णयाला फडणवीसांनी दिलेली स्थगिती असो, तर इकडे वाल्मिक कराडमुळे मंत्री धनंजय मुंडेंची कोंडी झाली आहे. तसंच कृषी खात्यातील साहित्य आणि खतांच्या खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला जातोय. या मुद्द्यांकडून लक्ष हटवण्यासाठी ऑपरेशन टायगरची चर्चा घडवून आणली जात असल्याचा दावा ठाकरेंच्या खासदारांनी केलाय. आणि मुळात ज्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, ज्यांच्यात एकमत नाही, सुसंवाद नाही किंवा विसंवाद सुरू आहे, रोज नवीन नवीन बातम्या आहेत. अनेक मंत्री गटांगळ्या खात आहेत आणि अशा वेळेला मग या सगळ्या बातम्या सातत्यानं दिसत असताना मग कुठं त्याला डायव्हर्ट करायचं म्हणून कुठेतरी ही मुद्दा पुढे सोडलेली आहे. 2019 मध्ये राज्याच्या राजकारणात मोठे उलटफेर झाले. या पार्श्वभूमीवरती ऑपरेशन टायगरची सध्या चर्चा आहे. आता ही चर्चा खरी ठरतीये की केवळ वावड्या उठतायत याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.